कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर आता कराड शहराला पुराचा धोका संभवत आहे। कराडचे आमदार अतुल भोसले माझ्यासोबत आहेत। कशा प्रकारची व्यवस्था आपण संभाव्य पुराच्या परिस्थितीसाठी करतोय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता सध्याची परिस्थिती अशी आहे की कोयना परिसरामध्ये जो ऑरेंज अलर्ट होता तो आता येलो अलर्टपर्यंत डाऊनग्रेड केलेला आहे। तिथं पाऊस उघडलेला आहे, पण कोयना धरणाची क्षमता ही पूर्ण भरलेली असल्यामुळं तिथून 1,00,000 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग अजूनही चालू आहे। आज सकाळचं कोयना धरणाची क्षमतेचा आपण अभ्यास केला तर 100 TMC क्रॉस झालेला आहे आणि त्यामुळं पाण्याचा विसर्ग अजूनही चालू आहे। त्यामुळं कोयना परिसरामध्ये पाऊस जरी कमी झाला असेल तरी देखील विसर्ग जास्त वेगाने चालू असल्यामुळे आता कराड शहराला पूरस्थितीचा धोका निर्माण झालेला आहे। कराड शहराचे काही विभाग असे आहेत जिथं 100% पाणी हे शहरामध्ये येत असतं। त्याच्यामध्ये साई मंदिराचा परिसर आहे, त्याची आम्ही पाहणी केली। साई मंदिराच्या परिसरामध्ये एक रिटेन्शन वॉल होणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या सूचना स्थानिक नागरिकांच्या पण होत्या। प्रशासनाचं देखील मी मत घेतलं आणि त्यामुळे एक रिटेन्शन वॉल होण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये त्याचा करणार आहोत। त्याचबरोबर पाटण कॉलनी, ज्या पाटण कॉलनीमध्ये वर्षोनवर्ष लोकांना पूरस्थितीचा धोका निर्माण होतो आणि कसल्याही प्रकारची उपाययोजना गेल्या मागच्या 70 वर्षामध्ये तिथं झालेली नाही आणि त्यामुळं तिथं गॅबियन वॉलमध्ये जो गॅप आहे तो गॅप भरण्यासाठी एक नव्यानं प्रस्ताव करणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबरच तिथं त्या परिसरामध्ये खरं तर तिथं राहणाऱ्या लोकांचा एक खूप मोठा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि त्यामुळं बेघरांसाठी घरं हे खऱ्या अर्थानं तिथं प्रायोरिटीनं आपल्याला करणं गरजेचं आहे। कारण घरं अगदी वॉटर लेवलपर्यंत गेलेली आहे किंवा नदीकाठापर्यंत घरं गेलेली आहे, त्यामुळे साहजिकच तिथं पाणी येतं आणि पाणी आलं की लोकांना स्थलांतरित करावं लागतं, जनजीवन विस्कळीत होतं। त्याचबरोबर पत्राशेडचा हा परिसर आहे जिथं माझे कुंभार बांधव हे गणेशाच्या मूर्तीची निर्मिती करतात। काल आम्ही सगळ्या स्थानिक लोकांच्या मदतीनं त्यांना आम्ही इथून हलवलं आणि त्यांना 3 नंबरची शाळा असेल किंवा प्रशासनाने जिथं सोय केली होती तिथं त्या लोकांना नेण्याचा आम्ही प्रयत्न केला। सगळं सामानसुद्धा आम्ही त्यांचं नेलं इथून आणि त्याबरोबर घाटाचा परिसर आहे, कृष्णामाईचा घाट, जिथं प्रीतिसंगमाची बाग आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतिस्थळ आहे, तिथंसुद्धा आम्ही आता व्हिजिट करणार आहोत। आणि कॉम्पोजिट आपल्याला कराडच्या प्रोटेक्शनसाठी, फ्लड प्रोटेक्शनसाठीचा आराखडा हा येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्य सरकारशी चर्चा करून तयार करणार आहोत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपालिकेमध्ये निवडून भविष्यामध्ये जे लोक येतील किंवा अनुभव असणारी जी जुनी लोक आहेत त्यांच्याकडून देखील आम्ही सूचना घेऊ, जाणकार नागरिकांकडनं सूचना घेऊ आणि या कराड शहराला पाण्याच्या विळख्यामुळं किंवा धरणातून जास्त वेगाने पाणी सोडल्यामुळं अडचण होऊ नये आणि कधीही जीवितहानी भविष्य काळामध्ये होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठीचा आराखडा आम्ही भविष्य काळामध्ये तयार करू आणि राज्य सरकारकडून लागेल तेवढी मदत ही आम्ही कराड शहराच्या या अशा प्रकारचा जो सेफ्टीच्या रिलेटेड किंवा फ्लडपासून प्रोटेक्शनसाठीचा आराखडा आहे त्याला आम्ही पैसे उपलब्ध करू। आत्ता जर आपत्ती आलीच तर काय उपाययोजना केलेल्या आहे? आपत्ती आत्ता जर का आली तर आता प्रशासनाची बैठक आम्ही आत्ता घेणार आहोत की अजून जर का वॉटर लेवल्स वाढल्या तर लोकांचं स्थलांतर आपण कुठं करणार, कसं करणार, किती गतीनं करणार याचा एक आराखडा आम्ही तयार करू। लोक कुठं राहतील याची देखील आम्ही स्थानिक काही संस्था असतील त्या संस्थांमधले काही हॉस्टेल उपलब्ध असतील, काही हॉल उपलब्ध असतील, तिथं कशी सोय करता येईल हे देखील आम्ही पाहू आणि त्याबरोबर पोलीस प्रशासनाचा महत्त्वाचा रोल आहे की लोकांना लवकर इव्हॅक्युएट करण्यासाठी पोलीस बांधवांची काही मदत लागेल तीसुद्धा आपण त्यांच्याकडून घेऊ। आदरणीय सन्माननीय DYSP मॅडम आता उपस्थित आहेत, प्राण साहेब उपस्थित आहेत, तहसीलदार मॅडम देखील उपस्थित आहेत, दोन्ही CO, कराडचे CO, मलकापूरचे CO हे देखील आहेत आणि त्यामुळे जॉईंट एफर्ट सगळ्या प्रशासनाला एकत्रित घेऊन आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीत
लोकांना काही त्रास होणार नाही किंवा त्रास त्यांचा कमीत कमी कसा राहील याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद. प्रशासन पुराच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले. संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कराड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.